म्हणजे सुजित पाटकरला जामीन मंजूर झालेला आहे। 1 लाखाच्या जातमुचलक्यावरती जामीन मंजूर झालाय। कोविड सेंटर आर्थिक घोटाळा प्रकरणात पाटकर हे आरोपी होते। शिवसेना युबीटी खासदार संजय राऊत यांचे सुजित पाटकर निकटवर्ती असल्याचं बोललं जात आहे। तर सुजित पाटकरला 1 लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झालेला आहे। कोविड सेंटर आर्थिक घोटाळा प्रकरणात सुजित पाटकरला आता जामीन मंजूर झालेला आहे। प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। प्रशांत, आपण बघतोय आता जो कोविड सेंटर आर्थिक घोटाळा होता यामध्ये पाटकर आरोपी होते आणि यामध्ये आता जामीन मंजूर झालाय। आम्ही तब्बल 20 जुलै 2023 सुजित पाटकरांना अटक झाली होती। आणखी त्याच वेळेस मोठी खळबळ माजली होती, कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून खरं तर सुजित पाटकर यांची ओळख आणि सुजित पाटकर यांची जी कंपनी होती लाईफलाईन, या कंपनीला जे काम देण्यात आलं होतं त्यातील 4 संचालक जे होते ते 4ही संचालक या प्रकरणात आरोपी होते। करोडो रुपयांचा ठेका जो आहे तो बीएमसीच्या माध्यमातून कोविड सेंटरसाठी त्यांना देण्यात आला होता आणि याच प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा अर्थात ईओडब्ल्यूनं गुन्हा दाखल केला होता। आणखी याच्या आधारावरच ईडीने ईसीआयआर दाखल केला होता। या प्रकरणामध्ये खोट्या बिलांच्या आधारे मोठा आर्थिक घोटाळा, आणखी या पुराव्यांच्या आधारावरच सुजित पाटकर यांच्या अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जे छापे टाकले होते त्याच्यामध्ये धक्कादायक पुरावे ईडीच्या हाती लागले होते। यानंतर खरं तर 3 महिन्यानंतरच 2023 पासून सुजित पाटकर यांनी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या दाखल गुन्ह्यांमध्ये जामीन मिळावा याकरता प्रयत्न केले होते, पण त्यांच्या कोठडीमध्ये वाढ ही सातत्यानं होतच होती। एकंदरीत दाखल 3 गुन्ह्यांपैकी 2 गुन्ह्यांमध्ये त्यांना जामीन जरी मिळाला होता तरीही ते आतापर्यंत अर्थ रोड कारागृहातच होते। आता अर्थातच सुजित पाटकरला हा जामीन मिळाला, त्यामुळे कारागृहातून बाहेर येण्याचा मार्ग जरी त्यांचा मोकळा झाला असला तरी ईडीनं आणि आर्थिक गुन्हे शाखेनं जे कोर्टात दोषारोप पत्र सादर केलंय त्या दोषारोप पत्रामध्ये त्यांच्या विरोधात अत्यंत गंभीर आरोप आहे। पण आज तरी आपल्याला एक गोष्ट नक्कीच म्हणता येईल की सुजित पाटकर यांना हा मोठ्या कालावधीनंतर हा एक मोठा दिलासा नक्कीच मिळाला आहे। अमित, निश्चित प्रशांत, त्यामुळे आगामी काळात सुद्धा काय घडामोडी घडतील हे पाहावं लागेल। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।